कडक वास्तव में मजेगा जोर और टीम लगाएगी अपना जोर सावर ना अनिल बाबू भूकर सहा बोले विचारा. पीपीटी 2025 बेस वर्सेस बेस की लड़ाई बीच मैदान पर बहुत महत्वपूर्ण मुकाबला संविधान पुणे बनाम यंत्रमा शेवटचा ये मुकाबला 6 षटकांचा हा अतिशय महत्त्वाचा सामना असेल. लेफ्टी राइटी आहे ना लेफ्टी राइटी हा तो राइटी येते ना राइटी हा दिवस पण मारता ना पण मारता फक्त उभा राहायचा हो चांगला तमाम स्वागत है महत्त्वाचा सामना मैदानावरती राइटी लिफ्टी इकडे आहे का लेफ्ट आहे समोर तू मांडवला बोलले ठीक आहे राइट समोर देते दोन लागतात ये सऊद कोणी लावू का नको ना रेडी राहा पंगाजी मालाला रेडी राहा सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है कड़क मतलब प्रीमियर लीग 2025 और मयूर कालंडी मैदान के अंदर शरद पारगे और मयूर कालंडी बल्लेबाज उस्मान पटेल निखिल मारवे सौरभ पटेल जिनके ऊपर लगाया रहेंगे आज गेंदबाजी करेंगे गेंदबाज अपने बॉडी मारना तैयार है सेगर के खूबसूरत ग्राउंड पर आप देख रहे कड़क मतलब प्रीमियर लीग 2025 इस टूर्नामेंट के आयोजन करता अनिल बाबू भूकर कड़क मतलब में बहुत ही जबरदस्त खेल उस्मान ने इससे पहले बहुत बढ़िया बल्लेबाजी शानदार बल्लेबाजी किया और उसके साथ गेंदबाजी भी कमाल इसलिए तीसरा बहुत महत्वपूर्ण मुकाबला दो बड़े टीमों के बीच और बेस वर्सेस बेस की लड़ाई है यंत्रमा और संविधान ग्रुप ने टीम के कप्तान मयूर कालंडी और बल्लेबाज की बात करें तो शरद पारगे के ऊपर भी निगाह रहेगी साउथ अपने बॉलिंग मारना तैयार साउथ पटेल मैंडेटरी बाबर का ओवर अजय आवड़े और उसके साथ अक्षय निर्मल अंपायर के तौर पर संजय बालेराव की बात करें वो भी अंपायर रहेंगे और फ्लाइंग ट्रिप एक गली पॉइंट उसके साथ एक खिलाड़ी ने 20 स्ट्राइक कवर पर मिड ऑफ इस वक्त मौजूद है दायरे के अंदर मिड ऑन मिड विकेट स्क्वायर लेग और फाइन लेग टपकाने के बाद अच्छा बैकफुट पर लगे गली क्षेत्र में या छठवें क्षेत्र में खेलना चाहते थे स्टेयर करने की कोशिश और समय 12:42 पर पहली बॉल जो है वो डिलीवर हुई है 30 मिनट का समय दिया गया आपको बॉल बॉलिंग के लिए बेहतर स्ट्रोक बल्ले के बीचों बीच गेंद वन बॉल बॉर्डर के बाद 4 रन इस पारी का पहला चौका बल्लेबाज शरद पारगे के बल्ले से कड़क मतलब प्रीमियर लीग 2025 खूबसूरत स्ट्रोक था मिडऑफ बबुल से खेल दिया था बल्लेबाज ने ऑन साइड पर रसूल करना चाहते थे हल्का सा फील्ड और बल्लेबाज आउट स्पोर्ट में स्पिरिट दिखाते शरद विकेट मिला फास्ट कर गई गेंदबाज के लिए बदल दिया गेंदबाज ने शरद पारगे की पारी समाप्त पहले विकेट का पतन बहुत ही क्रूशियल मुकाबला कड़क मतलब प्रीमियर लीग 2025 और संविधान ग्रुप एक बहुत ही अच्छी टीम है संतुलित टीम है रियान दुर्बा की बात करें तो इनके पास भी काबिलियत है
और मयूर कारंडे बंटी के ऊपर निगाह रहेंगे, यश के ऊपर भी असर की निगाह, हर्षवर्धन उसके साथ संग्राम, शरद मार्गे बैक टू द पेपर चलेंगे, अजय कदम, रोहित के ऊपर निगाहें हैं, अमोल, शुभम, जयदीप जाधव, धनाजी लोखंडे। यह दुर्भाग्य ये सारे खिलाड़ी हैं, बैटिंग में बिल्कुल गहराई आप देख सकते हैं। और फिलहाल ये जो मुकाबले के टूर्नामेंट आप टेनिस क्रिकेट .in पर देख रहे हैं, 21 लाख से ज्यादा सब्सक्राइबर, गौरव आपका भी स्वागत है। खड़क मतलब प्रीमियर लीग 2025 में जितने दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं, ये टूर्नामेंट देख रहे हैं, आपका भी हम दिल के स्वागत करते हैं। के बाद ये तीन टप्पा खाने के बाद वो चलता है कि कवर पर बॉडी की तरफ खिलाड़ी तैनात है, जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने एक रन का बल किया। इस स्कोर के साथ सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या 5 रन, 1 विकेट के नुकसान पर मयूर कांडे के कारण जो है ना, इनके ऊपर निगाह रहेगी। बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है, शुभम मैदान के अंदर आए हैं और सौरभ पटेल का बहुत महत्वपूर्ण ओवर है। दोपहर का सत्र, आकाश में धूप खिल चुकी है, सफेद बादल और सियागढ़ का यह खूबसूरत ग्राउंड प्रसिद्ध माहौल है क्रिकेट खेलने के लिए। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज सौरभ पटेल सामना करने के लिए तैयार है। ऑफ के बाहर गेंद थी, जबरदस्त स्ट्रोक खेला गया, कमर पर खिलाड़ी थे, जब तक गेंद को फील करते तब तक इत्मीनान के साथ 1 रन का बल किया। सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर पहुंच चुका है इसी के साथ 6 रन, 1 विकेट के नुकसान पर 6-1। पहला विकेट आपने जल्दी खो दिया, तो यहाँ से साझेदारी की जरूरत है। बल्लेबाज शुभम और मयूर मैदानावरती अतिशय चांगला खेळ बघायला मिळतो। या ठिकाणी खेळ चेंडू सीमारेषेच्या पार जाईल, नई शुरुआत है, नया अंदाज होगा, किस्मत ने साथ दिया तो नजारा देखने लायक होगा। गेंद बॉडी के बाद 4 रन। अपने कंप्लीशन नंबर 1 ओवर नाउ स्कोर 10-1। रियाना दुर्बा की टीम में बल्लेबाजी कर रही है और फिलहाल सभी दर्शकों का स्वागत जो इस वक्त हमारे साथ जुड़े हुए हैं टेनिस क्रिकेट .in पर। बहुत ही क्रूशियल मुकाबला सभी खिलाड़ियों के लिए, क्योंकि बेस वर्सेस वेस्ट की लड़ाई आप देख रहे हैं मैदान पर। आज के दिन का इंपॉर्टेंट मुकाबला बराबर है। सनी सागर पिछले मैच में बहुत बढ़िया प्रदर्शन था, सनी करा था। सनी और मनी गेम चेंजर खिलाड़ी थे, मैच के अवार्ड को मिला था स्कोर 10 रन, 1 विकेट के नुकसान पर। मयूर 1 पर बल्लेबाजी करे, सौरभ 5 पर। ये बहुत क्रूशियल मुकाबला है। कटोरे में ये लेग स्टंप की काफी बाहर है, तो वाइड पर का शराब करने की सारे दर्शक ये टूर्नामेंट देख रहे हैं। लंबा सफर है, 2 तारीख को होगा इस प्रतियोगिता का ग्रैंड फिनाले, बहुत ही इंपॉर्टेंट मैच। 11 रन, 1 विकेट के नुकसान पर। की तरफ विकेट को खेलती है नंबर खिलाड़ी के रन बनाने का कोई बहुत ही अच्छी गेंद और जबरदस्त स्ट्रोक खेला गया था। ये सारा खेल ना बिल्कुल टाइमिंग और प्लेसमेंट का है। टाइमिंग तो आपने बढ़िया किया था, लेकिन प्लेसमेंट बहुत इंपॉर्टेंट। मैदान पर खिलाड़ी तैनात था मयूर कारंडे। सांगी प्रीमियर लीग ने बहुत ही बेहतरीन प्रदर्शन किया था, शानदार बल्लेबाजी की थी। एनबी का टूर्नामेंट यादगार इनके लिए रहा है और कमाल के खिलाड़ी हैं। ऑल साइड पर इस बार दे घुमा के गेंद को खेल दिया। ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं। खूबसूरत सिक्सर मयूर कारंडे के बल्ले से। बल्लेबाजी टप्पा खाने के बाद उछलता बैकफुट पर बल्लेबाज बिल्कुल तैयार थे और बॉडी का रोल किया, खूबसूरती के साथ गेंद को पुल किया था स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। ये ताकत है मयूर कारंडे की। जब जब इस तरह से गेंदबाजी होगी या इनके रडार में गेंदबाजी होगी तो बिल्कुल वो छोड़ने वाले नहीं हैं। शानदार आयोजन,
बहुत ही जबरदस्त खेल मैदान के अंदर और 17 रन 1 विकेट के नुकसान पर रियाद दुर्बा 11 पहले बल्लेबाजी करते हुए 1 विकेट अपने जल्दी खोया, लेकिन अब टीम के कप्तान सीना तान खड़े हैं सागर के ऊपर हमला करते हुए। इस सिक्सर के साथ मयूर पहुंच चुके 7 पर, स्कोर में बढ़ोतरी 17 रन 1 विकेट के नुकसान पर। और एक बेहतरीन स्ट्रोक मिड ऑफ है, स्ट्राइक कवर है, बीच में वो फासला, उस फासले को चीरती हुई गेंद बॉडी लाइन के बाहर 4 रन। दर्शन स्ट्रोक फुट ब्रेक के लिए अब अपन फुट ब्रेक बेहतरीन स्ट्रोक मयूर कारंडे ऑन फायर। इस बार कट किया, क्या बल्लेबाजी हो रही है, टकाटक पटापट कमाल का अपर कट, सुपर बैटिंग बाय मयूर कारंडे। कर रहे दमदार प्रदर्शन मैदान के अंदर बैटर मयूर कारंडे द्वारा। टीम के कप्तान हैं और कप्तानी पारी अपने टीम के लिए खेल रहे हैं। ओ बल्ले कानूनी किनारा लगा था, इस बार ड्राइव करना चाहते थे लेकिन टाइमिंग अच्छा नहीं कर पाए। विकेट कीपर उस्मान ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं। स्कोर 25 रन 1 विकेट के नुकसान पर। रियाद कड़क पतला प्रीमियर लीग 2025 बहुत ही शानदार आयोजन, रियाद दुर्बा और उसके साथ संविधान ग्रुप पुणे के बीच तगड़ा मुकाबला, शानदार खेल। स्कोर 25 रन 1 विकेट के नुकसान पर है। तो 1 विकेट खोने के बाद दूसरे विकेट के लिए बहुत ही महत्वपूर्ण साझेदारी मयूर कारंडे और शुभम के बीच। सनी साइड पर खेलना चाह रहे थे, जोरदार अपील, अपर के ऊपर कोई प्रभाव नहीं, कोई नुकसान नहीं है। बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद थी, लेग बाय का इशारा पर ने किया। अच्छे अवले मैदान के अंदर अनबे अंपायर 2 ओवर का खेल, 2 ओवर में रन संख्या कुल मिलाकर टोटल की बात करें तो 27 पर 2, 27 पर 1, 2 ओवर की कहानी समाप्त हुई है। चांगली टाका भाऊ। शुभम लेफ्ट ओवर कड़क पतला प्रीमियर लीग 2025 के बालूद उठाते हुए सारे दर्शक, 2 ओवर का खेल समाप्त हुआ 27 रन 1 विकेट के नुकसान पर। रियाद दुर्बा पहले बल्लेबाजी करते हुए और पावर प्ले का ये खेल बहुत ही इंटरेस्टिंग रहा, बल्लेबाजी करे, बेहतरीन स्टार्ट, 1 विकेट आपने खो दिया लेकिन मयूर कारंडे फॉर्म में खिलाड़ी है, शानदार बल्लेबाजी कर रहे अपनी टीम के लिए, अच्छा योगदान अभी तक रहा है। टीम के कप्तान है, कप्तानी पारी खेल रहे कैप्टन नॉट मयूर मांगेला गेंदबाजी करने के लिए, मयंक मांगेला गेंदबाजी करने के लिए और साइड पर अच्छा स्ट्रोक है, बॉडी लाइन पर खिलाड़ी है, क्या रोक पाएंगे, और गेंद बॉडी लाइन के बाहर 6 रन। सुंदर अब बारी शुभम की है, जबरदस्त पारी कर रही है अपनी टीम के लिए। स्क्वायर लेग और मिड विकेट पे के बीच जो गैप था उस गैप में खेल दिया था बैटर शुभम ने। टप्पा खाने के बाद वो चाहता ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, गेंद और बल्ले के बीच संपर्क नहीं है, चकमा देते हुए गेंद चली गई विकेट कीपर की तरफ, रन बनाने का कोई मौका नहीं है। स्कोर 33 रन 1 विकेट पे नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पर है, मयूर कारंडे खेल रहे 17 पर, शुभम 11 पर बल्लेबाजी कर रहे और मयंक का ये बहुत महत्वपूर्ण ओवर है, पहली गेंद पर सिक्सर, उसके बाद भी ये बिंदी गेंद है। टॉस गेंद ऑन साइड पर खेल दिया, मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है, जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है। ओवर तीसरा प्रगति पर, इसको 34 रन 1 विकेट के नुकसान पर। रियाद दुर्बा फिलहाल
प्रारंभिक बल्लेबाज आज बड़ी साझेदारी नहीं बना पाए, लेकिन मयूर और शुभम ने पारी को संवारा है। बहुत ही शानदार बल्लेबाजी कर रहे हैं और आक्रमण दोनों तरफ से हो रहा है, और जब वो अच्छी गेंद आ रही है तब जाकर वो सिंगल ले रहे हैं। दूसरी तरफ से विकेट के तलाश में है मयंक मांगेला। स्कोर 34 पर 1। तीसरा ओवर प्रगति पर है। इसी रफ्तार के साथ आप चलते रहें तो अनुमानित स्कोर 81 रन 13.06 के औसत से बिल्कुल वो रन बन रहे हैं। रियामदा दुर्वा एक तगड़ी टीम है मैदान के अंदर। संविधान ग्रुप ने भी बहुत बढ़िया प्रदर्शन किया। खड़कवासला प्रीमियर लीग 2025 बहुत ही जबरदस्त आयोजन इस प्रतियोगिता का। टॉस गेंद ऑन साइड पर खेल दिया, लॉन्गर पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है। अलॉन्ग द कारपेट गेंद को खेला गया था। 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी। रन संख्या 35 रन 1 विकेट के नुकसान पर। तीसरे ओवर का खेल 4 गेंदों का खेल हुआ है। अब ये 5वीं गेंद बहुत महत्वपूर्ण। मयंक पहली गेंद पर सिक्सर, उसके बाद में देखिए बहुत अच्छा पुनरागमन किया है। बिंदी गेंद और 2 सिंगल। इस ओवर की बात करें तो 4 गेंदों का खेल हुआ है और 9 रन अभी तक आए हैं। कुल मिलाकर 8 रन आए। वैसे एक बिंदी गेंद है। ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, टप्पा खाने के बाद बाहर की तरफ गेंद निकली है। हरकत कर रहे, बहुत बढ़िया गेंदबाजी, शानदार गेंदबाजी, सदी हुई गेंदबाजी इस वक्त गेंदबाज मयंक द्वारा। आउट ऑफ द स्टंप गुड स्पॉट पर गेंदबाजी, टप्पा खाती गेंद बाहर की तरफ निकली है। ऑन साइड पर अगेन टर्न खेलना चाह रहे थे बैटर शुभम की तरफ बारह पर। स्कोर 35 रन 1 विकेट के नुकसान पर। रिवर्स स्वीप खेलना चाह रहे थे लेकिन बात नहीं बनी है। रत्नात्मक तरीके से खेलना चाहते थे। 3 ओवर की कहानी समाप्त। स्कोर 35 रन 1 विकेट के नुकसान पर। एक मिस्टर एक्स्ट्रा है। इस ओवर की बात करें तो 8 रन। लाइव टेलीकास्ट भी बहुत बढ़िया। ये खूबसूरत ग्राउंड खड़कवासला प्रीमियर लीग 2025 लाजवाब खेल मैदान के अंदर। आने वाले 2 दिन ये बहुत महत्वपूर्ण खेल, मतलब यहाँ से हम धीरे धीरे हम बढ़ रहे हैं ग्रैंड फिनाले की तरफ। आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 ओवर्स नाउ स्कोर 35 for 1। रियान ध्रुवा मयूर कारंडे टीम के कप्तान डटकर बल्लेबाजी करते हुए और शुभम उनका साथ दे रहे। दूसरी तरफ से इस मुकाबले में संविधान ग्रुप एक विकेट की तलाश में है। उस्मान के ऊपर सबकी निगाह रहेगी जिस तरह से वो बल्लेबाजी कर रहे हैं। इस सीजन में फॉर्म में है। संघर्ष बहुत किया पिछले 2-3 सालों में, आउट ऑफ फॉर्म भी रहे। मुझे याद है जब सुप्रीमो ट्रॉफी में इन्होंने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी। आखिरी मुकाबले में रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में जब वो खेलते थे 8-10 साल पहले वाली कहानी मैं आपको बता रहा हूँ। कम से कम 500 से ज़्यादा दर्शक जो है उनके पीछे आते थे। वो खिलाड़ी है उस्मान विकेट के पीछे, और इस वक्त मयूर कारंडे जिनके ऊपर निगाह रहेगी। टीम के कप्तान है। 18 पर खेल रहे, शुभम 12 पर खेल रहे। 3 ओवर का खेल समाप्त। ऑन साइड पर खेल दिया, डिस्क लेग पर खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे, क्या तो नहीं होगा। गेंद को रोकने की कोशिश, अपने शरीर का सही इस्तेमाल किया। उनको पता था कि गेंद बहुत आगे गिरने वाली है। 1 रन का इजाफा या देखते इस पर 2 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने। 2 रनों के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़ता। रन संख्या कुल मिलाकर 37 पर 1। चौथा ओवर प्रगति पर है। बहुत इंपॉर्टेंट मुकाबला। इसी स्कोर इसी रफ्तार के साथ आप चलते रहे तो अनुमानित स्कोर 70 है। और एक बार फिर देखें तो 11.68 के औसत से रन बन रहे हैं। खड़कवासला प्रीमियर लीग 2025 लेफ्ट हैंडर बल्लेबाज स्ट्राइक करने पर मयूर कारंडे 20 पर खेल 9 गेंदों का सामना किया। गेंदबाजी कर सनी ने पहले मैच में बहुत अच्छा प्रदर्शन किया था। सुंदर स्ट्रोक। इस बार अलॉन्ग द कारपेट ड्राइव किया गया था। लॉन्ग ऑफ क्षेत्र में 1 रन लेने का अवसर मयूर कारंडे के लिए। स्कोर में बढ़ोतरी। 38 रन 1 विकेट के नुकसान पर। रियान ध्रुवा शानदार आयोजन इस प्रतियोगिता का। काफी सारे दर्शक ये टूर्नामेंट देख रहे हैं, एंजॉय कर रहे हैं हर मोमेंट को। और खड़कवासला प्रीमियर लीग 2025 25-26 क्योंकि ग्रैंड फिनाले 2 तारीख को है, तो खड़कवासला प्रीमियर लीग 2025-26 सीधे बल्ले से गेंद को खेलते। अच्छा स्ट्रोक है, तीर से समान छू लिया आसमान। बल्लेबाज शुभम खड़े हैं। सीना तान, क्या शॉट खेला है शेरन। शुभम ने अपना दमखम दिखाया, बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं। इसको 44 1 विकेट के नुकसान पर। चौथे ओवर का खेल जारी है। लाजवाब बल्लेबाजी अभी तक। फुल टॉस गेंद, ज्यादा फायदा नहीं उठा पाए। गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ चली गई। खिलाड़ी तैनात है।
जब तक कि मिड विकेट के खिलाड़ी गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 1 रन मुकम्मल किया है। बहुत अच्छा ओवर है फिलहाल रियान टीम के लिए। स्कोर 45 रन 1 विकेट के नुकसान पर चौथे ओवर का खेल है। 2 गेंदों का खिलाना बाकी है, 2 गेंदें शेष। मयूर कारंडे के 21 पर, शुभम 19 पर। दूसरे विकेट के लिए बहुत ही महत्वपूर्ण साझेदारी। पहला विकेट आपने जल्दी खोया था। हमारे साथ डिजिटल स्कोरर है मिस्टर प्रकाश पवार। 2 तगड़ी टीमें मैदान के अंदर, बेस्ट वर्सेस वेस्ट की लड़ाई, और मैदान के अंदर थोड़ी सी चर्चा हो रही है। 12:59 का समय, वक्त भी बहुत तेजी के साथ आगे बढ़ रहा है। अब भोपू बजाना दर्शकों ने शुरू कर दिया है। प्लेयर डगआउट में वो भोपू बज रहा है। फिलहाल कुछ देर के लिए खेल रुका हुआ। टूर्नामेंट के आयोजन करता अनिल बाबू भूमकर। इट्स अ फेयर डिलीवरी, फेयर डिलीवरी। (45 for 1). मॉर्टर ट्रॉफीचे आयोजक आणि त्याचबरोबर आज आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय त्यासाठी निश्चितच रोहन चौगुले यांचं शुभाग बनणे या ठिकाणी झाले। त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। बल्ले का बाहरी किनारा, उस्मान का सहारा। मयूर कारंडे बैक टू द पेबल इन द सेकंड विकेट। ऑफ्टन के बाहर गिनती खेलना चाहते थे लॉन्ग ऑन की तरफ। फिलहाल वो बाहर ही किनारा लगा। विकेट कीपर उस्मान वैसे कैच नहीं छोड़ते, बहुत ही बढ़िया कैच लिया गया। अब फिलहाल इस मुकाबले में कहानी में थोड़ा सा ट्विस्ट, इंपॉर्टेंट मुकाबला है। दर्शक काफी संख्या में मौजूद है। अनिल बाबू भूमकर इस टूर्नामेंट के आयोजन करता। खड़कवासला में मचेगा शोर, हर टीम लगाएगी अपना जोर। फलंदाज ठोकणार चौकार षटकार, गोलंदाज करणार शिकार, खेळ होणार रंगतदार। खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 अद्भुत थरार। tenniscricket.in वरती आपण पाहतोय शानदार आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं। धावफलकावरती आपण जर विचार केला तर धावसंख्या झाले एकूण 45 ला 2। रियान दुर्बा 11 प्रथम बॅटिंग करत असताना 11.74 ही सरासरी आहे। 70 पर्यंत पोहोचता येईल या सरासरीनं। नवीन बॅटर दाखल झाला मैदानावरती यश के ऊपर भी दारोमदार रहेगा। और सनी की गेंदबाजी आप देखें तो तीसरी गेंद पर छक्का है, तो उसके बाद में मयूर कारंडे का बेशकीमती विकेट लिया है। ओ हो दांडी दांडी दांडी, गोल गोलंदाजाला पडली भूल आणि सनीची गोलंदाजी पॉवरफुल। फलंदाज बाद, बिग विकेट, अत्यंत महत्वाचा विकेट आहे। काय चेंडू टाकला, यॉर्कर बुंद्यात टाकलेला चेंडू होता, यशला कळला नाहीये। मधली या ठिकाणी काठी काढली। सनीची कोरी नसते पाटी आणि त्यानं आता काढले यशचे काठी, मधली दांडी गोल केले। काय गोलंदाजी करते मैदानावरती। 2 विकेट घेतात। मयूर कारंडे बाद झाला आणि अगदी स्वस्तात भोपळा न फोडता यश या ठिकाणी डगआउटमध्ये परतलाय। महत्वाचा सामना आहे। फलंदाज टोकणार चौकार षटकार, गोलंदाज करणार शिकार, खेळ होणार रंगतदार। खडकवासला प्रीमियर लीग 2025 अद्भुत थरार। या स्पर्धेचे शिल्पकार अनिल भाऊ भूमकर। शानदार आयोजन। (5 for 3) 45 रन 3 विकेट के नुकसान पर लगातार 2 विकेट। जबरदस्त गेंदबाजी रही है सनी द्वारा। सनी ऑन मनी। लाजवाब खेल और फिलहाल इंटरेस्टिंग मुकाबला ये। 45 for 3, 11.25 के औसत से रन बन रहे हैं। और सनी की गेंदबाजी कमाल की, गजब की। गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है। मयंक मंगेला गेंदबाजी करने के लिए बैटर की बात करें तो संग्राम, शुभम 19 पर खेल रहे हैं। मिडिल ऑर्डर में बल्लेबाजी करने का मौका संग्राम को मिला है। और खड़कवासला प्रीमियर लीग 2025-26 का महासंग्राम आप देख रहे हैं। मयंक औसर पर खेलना चाह रहे थे। पिछले 3 गेंदों में 3 विकेट, 2 सनी के नाम पर और 1 मयंक के नाम पर। मयंक मांगेला, दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, और तीसरे विकेट का पतन।
45 for 4। विकेट गिरने का सिलसिला जारी है। पिछले 3 गेंदों में 3 विकेट। सनी ने 5वीं और 6ठी गेंद पर विकेट प्राप्त किया था और मयंक की बात करें तो पहली गेंद पर सफलता इन्होंने प्राप्त की है। तो यहाँ से कमबैक करने का मौका मिलेगा संविधान ग्रुप पुणे टीम को। मयंक वांगेला अपने बॉलिंग मापतंगिया ने बैटर मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। अनमोल खिलाड़ी है जिनके ऊपर निगाह रहेगी, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हैं। फील्डिंग की जमावट की बात करें तो फ्लाइंग स्लिप पर एक खिलाड़ी तैनात है, उसके साथ पॉइंट कवर, डीप स्टक कवर, एक लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी, ऑन साइड पर लॉन्ग ऑन, मिड विकेट, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है, एक फाइन लेग पर खिलाड़ी तैनात, ओवर 5वां प्रगति पर। ऑफ टर्म के बाहर गेंद थी, वाइड यॉर्कर, सटीक यॉर्कर, ऑन द टोज गेंदबाजी हुई है। उसके साथ अगर देखें तो वाइड यॉर्कर, अब गेंदबाज कारगर। पिछले 4 गेंदों में कोई रन नहीं है, 3 विकेट, 3 शिकार आपने किए हैं और अब कमबैक करने का मौका मिलता इस मुकाबले में, इस प्रतियोगिता में संविधान ग्रुप पुणे टीम को। स्कोर 45, 4 विकेट के नुकसान पर। ऑन साइड पर खेलना चाहते थे लेकिन हेड पोजीशन देखिए, शरीर उनका देखिए, शरीर का संतुलन अच्छा नहीं था, काफी ऑफ टाइम के बाहर। पहले वाइड यॉर्कर, उसके बाद में लेन बॉल, टप्पा थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर था, आंखों से दूर गेंद थी और बल्लेबाज अमोल जो है ना अपने स्ट्रोक खेल रहे, गेंद को नहीं देख रहे, गेंद को रीड नहीं कर रहे। अच्छे लोग और अच्छी किताबें तुरंत समझ में नहीं आती, उनको पढ़ना पड़ता है, गेंदों को पढ़ने की जरूरत है। सदी गेंदबाजी मयंक वांगेला। स्कोर 45 पर 4। अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच गेंद को लॉन्गा पर ड्राइव किया था खूबसूरती के साथ। लॉन्गा पर खिलाड़ी तैनात है और 4 गेंदों के बाद, 4 या 5 गेंदों के बाद वो सिंगल आ गया। तो स्कोर 46 फॉर 4। रियान दुर्वा टीम बल्लेबाजी कर रही है इस वक्त। बहुत बड़ा मुकाबला, बेस वर्सेस बेस की लड़ाई बीच मैदान पर आप देख रहे हैं। खड़कवासला प्रीमियर लीग 2025-26। ऑन साइड पर खेलना चाहते थे, लेग कटर गेंद है। वाह मयंक वाह, सनी ने 2 विकेट लिए, वहां से रन बनाना बहुत मुश्किल हो रहा है बल्लेबाजों के लिए। 46 पर 4, 5वां ओवर, आखिरी गेंद है। अब अनुमानित स्कोर जो 70 के आसपास दिखाई दे रहा था वो 57 तक आ गया। मतलब पिछले 7-8 गेंदों में कहानी बदली है, खेल का रुख बदला, रंग बदला, मौसम बदला है। मयंक और सनी बहुत ही बेहतरीन गेंदबाजी, बल्लेबाजों के लिए यहां से कोई आजादी नहीं दे रहे। रिवर्सिव खेलना तो चाह रहे, गेंद हवा में और रत्नात्मक बल्लेबाजी, अल्टी पल्टी दे घुमा के गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन। एसएस बॉईज आणि त्याचबरोबर शशी तारा प्रतिष्ठान संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस बॉक्समध्ये यायचे, कारण 5व्या षटकाचा खेळ इथं समाप्त झालेला आहे। धावफलक दबा 52ला 4। दोन्ही संघांचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये या। 2 पराभूत संघामध्ये अतिशय महत्त्वाचा सामना असणार आहे। तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे। खडकवासला प्रीमियर लीग 2025चा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक दबा 52ला 4। या स्पर्धेचे आयोजक निश्चितच अतिशय दर्जेदार आयोजन अनिल भाऊ भूमकर यांच्या संकल्पनेमधनं। खडकवासला में मचेगा शोर, हर टीम लगाएगी अपना जोर और इस मुकाबले में मजा आएगा क्योंकि अब आपके पास 6 गेंदें हैं। स्कोर 52, 4 विकेट के नुकसान पर रियान दुर्बा। शुभम शानदार बल्लेबाजी इन्होंने की, मयूर कारंडे ने बहुत बढ़िया प्रदर्शन किया। अब संग्राम की बारी, संग्राम के बल्ले से वो रचनात्मक रैम शॉट, सिक्सर जड़ा था। अमोल 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं और पैरिस कैमले को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए। 10-15 कदमों का बॉलिंग मार्क है। ऑल साइड पर बेहतरीन स्ट्रोक, कड़क शॉट, षटकार। व्हाट अ शॉट, ये अमोल अपने टीम के लिए अनमोल है और गजब का शॉट खेला मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। इस खूबसूरत सिक्सर के साथ स्कोर में बढ़ोतरी 58 रन 4 विकेट के नुकसान पर।
ये भी हवा में है, गति परिवर्तन किया गया था, बल्लेबाज ने की अपनी मनोकामना पूरी, अंपायर ने दी 6 रन की मंजूरी। अमोल के पारी का यह दूसरा छक्का, ब्यूटीफुल बैटिंग बाय अमोल। सिक्सटी फोर फॉर 4। 4 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है और लाजवाब बल्लेबाजी स्लॉग ओवर में दे दनादन बल्लेबाजी अमोल द्वारा। अमोल 2 सिक्सर की मदद से 13 पर पहुंच चुके, 5 गेंदों का सामना किया। संग्राम 6 पर खेल रहे हैं। पेरिस कैम्बले के ऊपर हमला, लगातार 2 सिक्सर। बैक टू बैक 2 सिक्सर लगाने के बाद अब पेरिस कैम्बले थोड़ा रुक गए। रन में 10-15 कदमों का बॉलिंग मार्क है। फ्लैंक स्लिप पे गली पॉइंट स्ट्राइक कवर लॉन्ग ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर आप देख सकते हैं यहाँ फाइन ले गए, डीप स्क्वायर ले गए, उसके साथ डीप मिड विकेट 1 खिलाड़ी लॉन्ग ऑन पर मौजूद, लेफ्ट हैंडर। बहुत बढ़िया बल्लेबाजी अमोल द्वारा। गेंद को ऑन साइड पर खेल दिया, थोड़ा सा फॉर्म बॉलिंग से फायदा उठाने की कोशिश, 2 रन मुकम्मल करेंगे। विकेट के बीच अच्छी दौड़ और दगाट में तालियों की आवाज, तालियां बज रही है। 66 4 विकेट के नुकसान पर, छठा ऊपर प्रगति पर है। गजब की बल्लेबाजी अमोल द्वारा। 15 पर खेल रहे, 6 गेंदों का सामना किया। स्कोर 66 4 विकेट के नुकसान पर। रियान दुर्वा 11 पहले बल्लेबाजी करते, 3 गेंदों का खेल आना बाकी है। सिक्सर, छक्का छक्का और उसके बाद में ये डबल है। ये अभी तक 3 गेंदों का लेखा जोखा है। पेरिस कैम्बले टप्पा खाती गेंद लेग स्टंप के बाहर चली गई। अजय अवले वाइट बॉल का इशारा कर रहे। स्कोर 67 4 विकेट के नुकसान पर। पहिली पारी आप देख रहे, 2 बडी टीमें मैदान के अंदर। यानंतर होणारा सामना करता दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे। 3 गेंदों का खेल आना बाकी है। मिस्टर एहसास से एक बार कहानी और बेहतर बनती हुई रिहान दुर्वा टीम के लिए। ऑफ साइड पर यहां से अगर देखें तो 5 खिलाड़ी हैं। इंपॉर्टेंट मुकाबला, बहुत इंपॉर्टेंट मुकाबला दोनों टीमों के लिए। स्क्वायर लेग, मिड विकेट और एक लॉन्ग ऑन, ये 3 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर, 1 खिलाड़ी फाइन लेग का दायरे के अंदर। कदम का इस्तेमाल किया, हवा में उछाला, बहुत ऊपर गेंद है, लॉन्ग ऑन पर और क्या दूर भी जाएगी। गेंद के नीचे खिलाड़ी है, लेकिन खिलाड़ी बन के दर्शक, दर्शक बन के दीवाने। दर्शन स्ट्रोक बल्लेबाज अमूल के बल्ले से यह तीसरा छक्का। क्या गजब की बल्लेबाजी बैटर अमोल द्वारा। 21 पर पहुंच चुके हैं, 7 गेंदों का सामना किया, 3 छक्के वो जड़ चुके हैं। इरादे स्पष्ट, वो रुकना नहीं चाह रहे, इसी ओवर को बड़ा करने की कोशिश। स्कोर 73 फॉर 4। अनुमानित स्कोर 5 ओवर के बाद 57 दिखाई दे रहा था और इससे पहले 3 ओवर तक अगर देखो तो 70 के ऊपर दिखाई दे रहा था। अब वही स्कोर आखिर की जो 5 गेंदें हैं ना, बहुत ही बढ़िया शानदार बल्लेबाजी। ऑफ टर्म के बाहर गेंद, एक वाइड बॉल का भी इशारा हुआ था, तो और एक बहुत महत्वपूर्ण गेंद होगी। आखिरी गेंद शेष दोनों के लिए होगी विशेष। अनबे अंपायर अजय आवले और अक्षय निर्मल मैदान के अंदर बतौर ऑफिशियल काम कर रहे। खड़कवासला प्रीमियर लीग 2025-26 की कहानी आप tenniscricket.in पर देख रहे हैं। स्कोर 73 फॉर 4। इस ओव्हर की आखरी गेम, शेवटचा चेंडू शिल्लक आहे। दोन्ही संघांना मी विनंती करते आपण संघ नाही का टॉससाठी यायचे। पेरिस कैम्बले अपनी बॉलिंग मापत तैयार। स्ट्राइक रेन पर बैटर बल्लेबाजी करने के लिए अमोल 21 पर खेल रहे। फुल टॉस गेंद ऑन साइड पर खेल दिया, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी है और गोता लगा होते गेंद को रोका गया। 1 रन मुकम्मल, दूसरे के लिए वापस आना चाह रहे। अक्षय निर्मल टीवी अंपायर की तरफ चले गए। क्या यह दूसरा रन पूरा हुआ, वो देखना बहुत जरूरी है। अगला मुकाबला, अगले मुकाबले का टॉस होगा एसएस बॉयज शशितारा प्रतिष्ठान के बीच मुकाबला। दोनों कप्तानों को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, खड़कवासला प्रीमियर लीग में आपके लिए ये करो या मरो वाला मैच है। तो आइए बट टॉस के लिए अभी फिलहाल विकेट है तो केवल 1 रन मिलेगा। और स्कोर की बात करें तो रन संख्या इसी के साथ 74 फॉर 4, 74 फॉर 5, 74 धावा धापलकावरती 75 धावांचं आव्हान या ठिकाणी असणार आहे। महत्त्वाचा सामना यानंतर टॉस केला जाणार आहे। अनिल भाऊ भूमकर यांच्या माध्यमातून त्यांच्या संकल्पनेमधून आपण खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 शानदार आयोजन या ठिकाणी पाहतोय। प्रेक्षकांसाठी ही स्पर्धा पर्वणी ठरते आणि त्याचबरोबर सिंहगडचं मैदान, दुपारचं सत्र, आणखीन एक दमदार मॅच घेऊन अगदी थोड्याच वेळात आपण येऊया। एक छोटासा ब्रेक आणि त्या ब्रेक नंतर आपण या ठिकाणी
या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जाणार आहोत शैलेश बरोबर जॉईन होणार टॉस का बॉस साठी. ऐकूया तोपर्यंत टायटल सॉन्ग. आपल्या पुंडलिगिरीमधील एक मधुर आवाज मिस्टर शैलेश, बिझी समालोचक पुण्यनगरीमधील आणि डीजे समालोचक शैलेश. तुझं गाणं सध्या गाजते. धन्यवाद. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मी पुन्हा आपल्या सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल. पुढच्या मॅचचा टॉस आपण इथे संपन्न करतोय. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस संपन्न करतोय. SM बॉईज आणि त्यांच्या विरोधामध्ये शशी तारा प्रतिष्ठान या दोन्ही संघांच्या संघनायकांना मी विनंती करेन की टॉस बॉक्स मध्ये लगेच या. पुढील मॅचचा टॉस आपण संपन्न करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन SM बॉईज टीमचे कॅप्टन आणि शशी तारा प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये लगेच या. मी संतोष हानमकर यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस इथे संपन्न करण्यात येतोय. संतोष हानमकर सरांना मी विनंती करेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस इथे संपन्न केला जाईल. चला कॅप्टन पळत या जरा. आणि बाबर साहेब आपण पण या. संतोष हानमकर आणि बाबर साहेब आपल्याला दोघांनाही विनंती आहे. बाबर साहेबांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस संपन्न करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या बरोबर जोडले जात आहेत. पहिल्या मॅच मध्ये पराभवाच्या छायेत जावं लागलं, परंतु त्यानंतर ही मॅच फार महत्वाची आहे. शशी तारा प्रतिष्ठान या संघाचा कॉल असेल. एका बाजूला नाण्याच्या असतील अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन, तर दुसऱ्या बाजूने खडकवासला प्रीमियर लीग असाच कॉल केला जाईल. शशी तारा टीमचा कॉल आहे. खडकवासला प्रीमियर लीग असा कॉल आहे आणि अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन ही नाण्याची बाजू येते. SM बॉईज या संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? निर्णय बॉलिंगचा असेल आमचा. पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग झाली, चांगली टफ फाईट पहिल्या मॅच मध्ये तुम्ही दिलीत. काहीशा चुका झाल्या, चूक सुधारून पुन्हा एकदा तुम्हाला इथे गोलंदाजी करायची आहे. प्रतिस्पर्धी संघाने देखील चांगली आणि तगडी फौज इथे जमा केलेली आहे. किती धावांपर्यंत रोखाल आणि काय डोक्यामध्ये विचार चालू आहेत, कशा प्रकारे जिंकायचं? आम्ही कमशा कमी धाव्यामध्ये त्यांना रोखायचा प्रयत्न करेन, कारण की आम्ही मागच्या वेळेसच्या मॅचमध्ये नाही का 65 केलेले. ह्यावेळेसच्या मॅचमध्ये त्यांना अलीकडेच रोखायची आम्ही कोशिश करीन, कारण की तेवढं मध्ये रोखलं ना आम्ही तर यांना वन साइड मारू शकतो. नक्कीच पुढील मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा आहेत. शशी तारा प्रतिष्ठान हा संघ पुन्हा एकदा टॉस गमावला आणि परत एकदा बॅटिंग करायची आहे. मागच्या मॅच मध्ये काहीशा चुका झाल्या, बॅटिंग झाली नाही आणि त्यानंतर गोलंदाजी देखील झाली नाही. परंतु असं काय सांगाल नक्की टीमला की काय झाल्यामुळे काय करावं लागेल आणि कशा प्रकारे आपल्याला विजय प्राप्त करता येईल? आमचे प्लेयर आले नव्हते मागाशी, आता ते प्लेयर आलेले आहेत. बघूया गेम चांगला होईल, कारण मागाची पहिलीच मॅच होती. बघूया आता बॉलिंग पण जरा अनुभव आला ग्राउंडचा, पिचचा. बॅटिंगला पण मगाशी कसे खेळले नाही प्लेयर आमचे. ह्या मॅचमध्ये होऊन जाईल चांगला गेम. पुढील मॅच साठी तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. SM बॉईज या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, तर शशी तारा प्रतिष्ठान या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. पुन्हा एकदा आपण या मॅच नंतर त्या मॅचकडे वळणार आहोत, परंतु सुरू असलेली लढत दोन्ही बिग बॅटल, दोन्ही संघांनी जिथे पहिल्या मॅच मध्ये विजय मिळवला त्याच दोन टीम एकमेकांच्या विरोधामध्ये पहिल्या डावानंतर आपण दुसऱ्या डावाकडे वळतोय आणि तिथे आमचे समालोचक आपल्या बरोबर जोडले जातील. मीरा भाईंदरचा एक गोड सुमधुर आणि अभ्यासू आवाज मनीष पाटील सर कॉमेंट्री बॉक्स मधून आपल्या सर्वांचं स्वागत करतील. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद. आदरणीय रोहितजी लायगुडे यांचं आगमन या स्पर्धेनिमित्त होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद शैलेश दिवंगडे सर, धन्यवाद प्रशांत आदवडे सर. आणि आता पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं या दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत करतोय मी. Battery.ai
अनिल भाऊ भूमकर तसेच अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन खडकवासला प्रीमियर लीग. शिवभक्त रोहित लायगुडे जे महाराष्ट्रातील सर्वात मोठी हाफ पिचची स्पर्धा अर्थात पुणे प्रीमियर लीगचे आयोजक आदरणीय रोहितजी लायगुडे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत खडकवासला प्रीमियर लीग मध्ये. बॉलिंग ट्रॅकवर आचार्यला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरचे थोडं संतुलन चुकलं होतं पण योग्य त्या वेळी त्यांनी सावरलं. बॅटिंग एंडला थ्रो केला तो पूर्ण झाले 1 धाव. स्कोर कार्ड झालाय सुरू. या आदरणीय रोहितजी लायगुडे आपण हाफ पिच क्रिकेट तसंच अजूनही जिवंत ठेवण्याचं काम करतात आणि महाराष्ट्रातली सर्वात मोठी हाफ पिचची स्पर्धा पुणे प्रीमियर लीगचे आयोजक रोहितजी लायगुडे यांचं मनपूर्वक स्वागत आहे. स्ट्रायकर साईडला फलंदाज आता आहेत विश्वजित गरुड. या अगोदर उस्मान पटेल यांचा तो स्ट्रोक कव्हर ड्राईव्हचा डीपमध्ये प्रोटेक्शन होतं त्याचमुळे फक्त 1 धाव मिळाली. पॉवर प्ले सुरू आहे 30 या सर्कलच्या आतमध्ये. मिडॉप एक्स्ट्रा कव्हर कव्हर पॉईंट बॅकवर्ड पॉईंट शॉर्ट थर्ड मॅन फाईन लेग. ऑन साईडला खेचून मारलाय ताकदीने मारलाय. बॉलला थेट पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. चेंडूला दिली हवा आणि षटकार खेचून डाव सुरू केलाय. 6 धावा. वेळ पण नोंदवूया. स्कोर शीटवर आपण पाहिलं तर 1:18 पहिला बॉल 1:19 पहिला बॉल डिलिव्हर झाला होता. 1:19 दोन्ही कॅप्टन्स नोंद करून घ्या. यावेळेस ऑकवर्ड बॉडी पोझिशन बॉल थोडासा लो राहिला. टप्पा पडल्यानंतर अपील झाली. स्ट्रायकर सेंडला फलंदाज सेफ आहे की नाही याची चाचपणी आपण करणार आहोत NSCK.in च्या वॉर रूम मध्ये. उस्मानचा विकेट महत्वाचा आहे त्याचमुळे पूर्ण 11च्या 11 खेळाडूंनी अपील केली की उस्मान बाद आहे असं आम्हाला वाटतंय. पण पाहूया पंचांचा निर्णय नेमका येतोय काय. NSCK.in च्या वॉर रूम मध्ये नेमकं काय कळतंय. संजय भालेराव सर स्क्रीनच्या मागे आणि उस्मान सेफ आहे ते त्यांना सुद्धा माहिती आहे त्याचमुळे ते आत्मविश्वासाने चर्चा करताना पाहायला मिळाली. ही सेफ उस्मान सेफ आहेत. थांबलेत ते मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या पोहोचते 8 या आकड्यावर. पहिल्या चेंडूवर सिंगल दुसऱ्या बॉलवर षटकार त्यानंतर सिंगल. आतापर्यंत 3 बॉलवर धावा मिळालेल्या आहेत संविधान ग्रुप पुणे पोलीस बॉईजला. धावसंख्येचा वेग तसाच वाढवून ठेवावा लागेल कारण जिंकण्यासाठी तसं भव्य आव्हान दिलेलं आहे खर तर टीम रियान दुर्वा 11ने. उस्मान फ्लेक्झिबल आहेत आणि त्यांचा हा पेटंट आहे. म्हणजेच आपण कित्येक मुलाखतींमध्ये इतर जे व्यावसायिक खेळाडू आहेत त्यांच्या मुखातून ऐकलेलं आहे की उस्मानला हे फटके खेळणं पसंत आहे. अचानकपणे ऑफस्टम्पच्या क्रिसबॉक्सच्या बाहेर जम्प करणं त्यानंतर स्ट्रोक एक्झिक्यूट करणं हे लिहिल्या जमते उस्मानला आणि तोच अटेम्प्ट त्याने केला होता मागच्या बॉलवर. पुढचा बॉल रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. सर्व काही पर्याय वापरले जातात उस्मानच्या वतीने. जो काही अनुभव त्याच्या पाठीशी आहे त्या अनुभवाचा वापर या महत्वपूर्ण सामन्यामध्ये तो करण्यासाठी इच्छुक आहे पण तशा धावा त्यांना नाही मिळत आहेत. 5 चेंडूचा खेळ संपला. रोहित आचार्य फॅन्टॅस्टिक ओव्हर आतापर्यंत त्यांनी हाताळलेलं आहे. जी गरज होती दुसऱ्या डावाच्या पहिल्या षटकाची ती गरज तो पूर्ण करतो. विकेट जरी मिळत नाहीये पण त्या दोन्ही आक्रमक फलंदाजांना रोखण्याचं काम तो करतोय. फुलटॉस बॉल सोपं होतं फलंदाजासाठी. धडपडले फॉलिंग स्वीप बॉल जाईल लॉंग लेग सीमारेषा पार आणि या मिळतील धावा 4. येतोय पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर चौकार. थँक्यू प्रवीण दादा जे आमचे सर्प मित्र आहेत आज सुटका करतीलच ते. रोहन दादा या. रोहन दादा सोरगे जे मॉर्टर ट्रॉफीचे आयोजक आहेत. MM अकॉस्टिकचे ते ओनर आहेत. अजितदादा गायकवाड जबाबदारी सांभाळत आहेत. तर प्रत्येकाचं काम खूप महत्त्वाचं. महेशजी शिंदे यांनी सकाळी देखील चर्चा अजितदादांची केली आणि अजितदादांच्या चेहऱ्यावर ते समाधानाचे भाव खूप काही सांगून गेले की येस आपण काहीतरी करतोय आणि आपण काहीतरी करत असताना त्याची दखल घेतली जाते. त्याचमुळे अजित गायकवाड जसं म्हणजेच सकाळी सर्वप्रथम तेच येतात आणि संध्याकाळी सर्वात उशिरा तेच जातात. जी काही कामं आहेत
ती पूर्ण करून या स्पर्धेला आपलं योगदान देतात, तर ही बाब महत्त्वाची आहे. जसा उल्लेख महेशने केला की 30 ते 35 सदस्यांचा हा समूह आहे. अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन. मी फक्त फेस आहे, पण माझ्या मागे सर्वजण त्यांना दिलेली कामगिरी अचूक रीतीने पूर्ण करतायत, तर एक बाब महत्वाची. बॉलिंग ट्रॅकवर येतात बॉलर धनंजय. यावेळेस उस्मानचा तो आक्रमकतेचा खेळ झाला सुरू. पुढचा बॉल पुढे पाठवला, स्ट्रेट लॉंग ऑन क्लिअर केलाय, मिळतील 4 चौकार. चारी बाजूला गाजते खडक वासला प्रीमियर लीग. चारी बाजूला गाजते खडक वासला. संघावरचा त्राण घालवण्याचं काम आता उस्मान पटेल करतोय, कारण जितके जास्त डॉट बॉल्स येतील तितकी प्रेशर सिच्युएशन येईल. आपल्याला एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, त्यासाठी आपल्याला ती सुरुवात संघाला मिळवून देणं आवश्यक आहे. जिंकण्यासाठी आता आवश्यकता आहे 58 धावांची बॉल शिल्लक आहेत. 29 म्हणजे 12चा रिक्वायर्ड रन रेट येऊन बसलेला आहे. आतापर्यंत चांगला वेग धावफलकाला या दोन्ही फलंदाजांना देण्याचं काम केलेलं आहे. पुढचा बॉल फलंदाज उस्मान पटेल कडे आहे. क्वालिटी, त्याची ॲबिलिटी, जबरदस्त स्ट्रोक, क्वांटिटी सुद्धा तितकीच लाजवाब. बॉल लॉंग ऑफ क्लिअर करतोय. अफलातून बॅटिंग उस्मान पटेलच्या वतीने षटकार. कडे देखील ती प्रतिभा आहे, पण आता या दुसऱ्या षटकामध्ये फक्त माझंच नाव चाललं पाहिजे तीच भूमिका आतापर्यंत पहिल्या 2 बॉलवर उस्मान पटेलची राहिलेली आहे. धावसंख्या 23 झाले, 23 रन्स ऑन बोर्ड. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह केला आहे, क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरला, सिंगल होते, कंप्लीट सेकंडचा कॉल दिला जातोय. थ्रो होईपर्यंत तो फिटनेस उस्मानचा आहे. खूप जणांनी ती टीका केली की उस्मानचा फिटनेस संपत चाललाय, पण आता नक्कीच तुम्हाला या सामन्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय की उस्मानचा तोच फिटनेस, ज्या फिटनेसच्या आधारावर ती लोकप्रियता त्यांनी कमावली होती, ज्या फलंदाजीच्या आधारावर ती लोकप्रियता उस्मानने कमावली होती, तीच आपण पाहतोय. फुल लेन बॉल ड्राईव्ह केलाय, बॅटच्या टोला करायचं क्षेत्ररक्षण चुकलंय, बॉल जातोय मागे, वेळीच स्वतःला सावरलं. दुसऱ्यासाठी प्रयत्न होता उस्मानचा, पण थांबण्याचा सल्ला गरुड यांनी दिला. 1 धाव मिळते, धावसंख्या पोहोचते 26 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. सामना चांगला होईल. पहिले 2 सामने जरी एकतर्फी झाले, पण हा सामना जे 2 संघ जिंकलेले आहेत त्यांच्या दरम्यान असल्यामुळे 6व्या सामन्यासाठी आम्ही पात्र आहोत ते दाखवायचं असेल तर हा सामना महत्वाचा आहे. शैलेश निवगडे सर जे आता स्वतः सर्पमित्र बनत आहेत, आता रेस्क्यू करतील त्या स्नेकला. धावसंख्या 26, 4 चेंडूचा खेळ संपलाय. पुढचा बॉल परफेक्शन. आम्हाला नाही पटत तडजोड, आम्ही मैदानात फक्त करतो तोड फोड. बॉल लॉंग ऑफ क्लिअर करतोय, गरुडच्या बॅटमधून चौकार. चले, गोलंदाज नेमकं करतायत काय? पहिला सामना खूप चांगला राहिला रियान दुर्वा 11 या संघासाठी, पण आता 2 फलंदाजांनी डोकेदुखी वाढवले आणि डोकेदुखी वाढल्यावर औषध घ्यावं लागतं. आणि पाहूया ते औषध नेमकं कोणत्या गोलंदाजाकडे आहे. रियान दुर्वा 11 या संघाच्या पहिले 2 गोलंदाज ते औषध देऊ शकले नाहीत. आता पाहूया, अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 30 झाले, 30 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. पॉझिटिव्ह अँड अटॅकिंग स्टार्ट बाय बोथ बॅटर्स. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 24 चेंडू 25, 24 बॉल्स 45 रन्स रिक्वायर्ड टू विन. आतापर्यंत 8 मिनिटाचा कालावधी या 2 षटकांसाठी आपण घेतलेला आहात. 45 धावांची गरज आहे. मोठ्या धावफलकाकडे जाणाऱ्या वाटा इथूनच निघतात, अशा उक्तीचा वापर या 2 फलंदाजांनी केलेला आहे. पण पाहूया गोलंदाज सुद्धा काय सांगतायत. या अगोदर मयंक मांगेला या गोलंदाजाची चर्चा होईलच. 45 ची गरज आहे. 24 चेंडू 45, धावसंख्या 30 झाले, 2 षटकांचा खेळ संपलाय. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत उस्मान. बॉलिंग ट्रॅकवर नवीन बॉलर येत आहेत रोहित आचार्य. रोहितने मागच्या सामन्यामध्ये चांगलं स्पेल संपवलं होतं. या सामन्याच्या पहिल्या षटकामध्ये त्यांनी 12 धावा खर्च केल्या होत्या. पण पाहूया यानंतर पुन्हा एकदा तो विश्वास मयूर करंडे यांनी रोहित आचार्यवर ठेवला आहे, कारण रोहितचा खेळ मयूरला ठाऊक आहे. या नॉन पॉवर प्लेमध्ये रोहित आचार्य चांगली गोलंदाजी करू शकतो, ते त्याला ठाऊक आहे. पाहूया रोहितच्या वतीनं
तेच योगदान मिळते का? शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला. जर मी चालू लागलो तर कोणाला चालू देत नाही. बॉल थर्ड मॅन सीमारेषा पार. चौकार 4 धावा. लेट कट. चांगल्या चेंडूला उत्तम न्याय फलंदाज उस्मान पटेल यांनी दिलेला आहे. धावसंख्या संविधान ग्रुप पुणे पोलीस बॉयजची झालेली आहे 34 धावा. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप. सेकंड बॉल या तिसऱ्या षटकातला. हिशोबापेक्षा जास्त मिळवायला हिशोबापेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागते. ती मेहनत आता रोहित आचार्यची दिसते. समोर अनुभवी आणि आक्रमक फलंदाज असताना माझ्याकडे सुद्धा तशी गोलंदाजी आहे. जेव्हा गोलंदाजी तुमच्या संघाची टाईट असते अशा वेळेला तुमच्या संघाचं भविष्य ब्राईट असते. पाहूया तशीच टाईट गोलंदाजी या षटकात पाहायला मिळेल का? संपर्क झालाय. फ्लाय स्लिपला कोणीच नव्हतं. तोच फायदा उस्मानला झालाय. संविधान ग्रुप पोलीस बॉईजचा झालाय. बॉल थर्ड मॅन क्लिअर करतोय. चौकार 4 धावा. चारी बाजूला गाजते खडक वाजला प्रीमियर लीग. नॉन स्टॉप बॅटिंग या दोन्ही फलंदाजांची सुरू आहे. खरं तर सुरुवात विश्वजित गरुड यांनी केली धावा बनवण्याची आणि त्यानंतर आता उस्मान पटेल यांनी त्यांना साथ दिलेली आहे. धावसंख्या 38 जिंकण्यासाठी अजूनही 21 चेंडू आणि 37 धावांची गरज. पुनरागमन करण्याचा मौका रियान दुर्वा 11 ला आहे आणि हे डॉट बॉल खूप महत्वाचे राहतील. कारण जरी मोठे फटके समान कालांतराने येत आहेत पण डॉट बॉलचा शोध घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे आणि तेच गोलंदाज रोहित आचार्य करतोय. पहिला बॉल या षटकातला चौकार. दुसरा बॉल डॉट. तिसरा बॉल चौकार. चौथा बॉल डॉट. 5व्या बॉलवर पाहूया नेमकं काय लिहिलंय. धावसंख्या 38. पुन्हा एकदा चॉप केलंय. कॅच कॅच कॅच. या ठिकाणी खूप चांगला प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने. म्हणतात ना की जेव्हा काम असतं तेव्हाच मोबाईलचं नेटवर्क जाम असतं. या ठिकाणी महत्वाचा होता हा विकेट. उस्मानचा विकेट मिळू शकला असता. कॅच ड्रॉप केला तो म्हणजेच शुभम डोळस यांनी. प्रयत्न चांगले होते. इतक्या कमी वेळामध्ये जेव्हा तुम्हाला स्ट्रॉंग रिफ्लेक्सेस दाखवायचे असतात शुभम डोळसकर यांनी प्रयत्न चांगले केले होते. धावसंख्या 38. पुढचा बॉल ऑन साइडला. कॅच ड्रॉप झाल्यानंतर आता हा एअर ड्रॉप बॉल जाईल मिड विकेट सीमारेषा पार. फॅन्टास्टिक पिकअप स्ट्रोक. सिक्सर. तर आता 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. पुनरागमन करण्याचा प्रयत्न गोलंदाज रोहित आचार्यने बऱ्यापैकी केला होता पण आता पाहूया यानंतर आता उस्मान पटेल यांची बॅट प्रतिउत्तर देते. सिंगल डबलवर त्यांचा विश्वास नाहीये. चौकार आणि षटकारवर ते जास्तीत जास्त बोलतायत. आता शेखर रायकर अनुभवालाच आणायचंय. अनुभव आहे शेखर रायकरकडे. मागच्या सामन्यामध्ये शेवटचे षटक शेखर रायकर यांनी हाताळलं होतं पण आता प्रायोरिटी मयूर करंडन यांनी ओळखले. या षटकात विकेटचा शोध घ्यायचा आहे. शेखर रायकर यांच्याकडे अनुभव आहे. आपला टॅलेंट तिकडेच दाखवा. तिकडे खऱ्या अर्थाने त्याची गरज आहे. टॅलेंट शेखरचा. फलंदाज विश्वनाथ गरुड बाद. शेखर रायकरला विकेट मिळते. जशी प्रत्येक हॉटेलमध्ये एक स्पेशल डिश असते तसा या संघाचा स्पेशल खेळाडू शेखर रायकर आहे ज्यांनी पहिल्याच बॉलवर विकेट मिळवला. कोणाचा तर ज्यांनी धुमाकूळ घातला होता. लेफ्ट हँडेड राईट हँडेड कॉम्बिनेशन. प्रत्येक गोलंदाजाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सडेतोड देत होते. अशा वेळेला
त्या प्रश्नाचं उत्तर जो शेखर यांनी विचारला होता तो नव्हता फलंदाजाकडे, आणि त्याचमुळे आता जी गाडी फास्ट ट्रॅकवर चालली होती त्या गाडीला स्लो करण्याचं काम गोलंदाज शेखर रायकर यांनी केलेलं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रथमेश चव्हाण, स्ट्रायकर्स एंडला लेफ्टीने रिप्लेस केलेलं आहे. स्ट्रॅटेजी चांगली पोलीस बॉयजची. शेखर रायकर, या षटकामध्ये मी आलोय तर काहीतरी करून दाखवीन, तीच भूमिका आतापर्यंत शेखर रायकरची पहिल्या 2 बॉलवर पाहायला मिळाले. सर्वात महत्वाचं काम त्यांनी ते केलं जे त्यांना करायचं होतं, विकेटचा शोध, आणि त्यानंतर दडपण वाढवताना हा डॉट बॉल, फुल टॉस बॉल, आणखी एक विकेट मिळेल. फुल टॉस कॅन बी डेंजरस असं म्हटलं जाते. आणखीन एक कॅच ड्रॉप. जर मिस्टेक होत गेल्या तर मग प्रतिस्पर्धी संघ ओव्हरटेक करून पुढे जाईल. 2 मिस्टेक झाल्यात. एक तर थोडीशी कठीण होती, पण ही कॅच तितकीही कठीण नव्हती, पण कॅच ड्रॉप झाले. कॅच ड्रॉप कुणाची तर आलेल्या पहिल्याच बॉलवर बाद करण्याचा मौका मिळाला होता. पण आता पाहूया, उस्मान पटेल स्ट्रायकर्स एंडला आहेत, प्रथमेश चव्हाण नॉन स्ट्रायकर्स एंडला. धावसंख्या 45 झाल्या. जिंकण्यासाठी आवश्यकता 15 चेंडू आणि 30 धावा. सामना सुरू ठेवलाय. दोन्ही संघांनी प्रेक्षकांची इच्छा आकांक्षा पूर्ण केलेली आहे. इतरांपेक्षा चांगला खेळ केला तर मग तुमची अपेक्षा तुम्ही पूर्ण करू शकता. 15 चेंडू 30ची गरज. 15 बॉल 30. 12चा आस्किंग रन रेट. दुपारच्या या वातावरणामध्ये प्रेक्षकांना भुरळ घालणारं क्रिकेट या दोन्ही संघांच्या वतीनं सातत्यानं खेळलं जाते. प्रत्येक षटकामध्ये ते वेगळेपण जपलेलं आहे. त्याचमुळे tenniswicket.in सुद्धा प्रेक्षकांची संख्या वाढते. आपण पाहतोय battery.ai, अनिल भाऊ भूमकर, अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन, खडकवासला प्रीमियर लीग. फुल लेन बॉल ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला. प्रयत्न चांगला होता पण बॉल सीमारेषा पार. आजचा दिवस उस्मान पटेलचा. चौकार, 4 धावा. त्यांची चर्चा होते त्यांच्या चषकाची. मयूर करंडे साथीला विकीर नाही त्याला कशाची. होतो या क्रिकेटचा जल्लोष भारी. आज ओला खाते. छोटा घास मला घ्यायचाच नाहीये, घ्यायचा तर मोठा घास. तेच मैदानाच्या आतमध्ये उस्मान पटेलच्या वतीनं पाहायला मिळते. सातत्यानं त्यांचा तो आक्रमकतेचा खेळ बघता बघता त्यांनी आतापर्यंत 32 धावांचं योगदान दिलेलं आहे. संविधान ग्रुप पुणे पोलीस बॉयज संघाची धावसंख्या 49. जिंकण्यासाठी आवश्यकता 14 चेंडू 26. 14 चेंडू 26ची गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये अदलाबदली केली जाते कारण एकही मोका सोडायचा नाहीये शेखरला. ऑनसाइडला बॉलला टर्न केला. पुन्हा एकदा गॅप शोधलाय. बॉल जाईल डीप स्क्वेअर लेग. सीमा रेषा पार. मिळतील या धावा 4. अफलातून बॅटिंग. चौकार. ए चारी बाजूला गाजते खडक वासला प्रीमियर लीग. चारी बाजूला गाजते खडक वासला प्रीमियर शेखर रायकर प्रचंड नाराज असतील कारण त्यांनी मोके बनवले होते. असं नाहीये की त्यांनी प्रयत्न केले नाहीये. त्यांचा पहिला प्रयत्न या षटकाचा यशस्वी झाला होता. त्यानंतर पुढचे 2 बॉल त्यांनी चांगले हाताळले होते, पण त्यानंतर 5व्या आणि 4थ्या बॉलवर मोठे स्ट्रोक्स आले आणि त्याचमुळे जी पकड बनवली होती या षटकाच्या पहिल्या बॉलवर विकेट घेऊन ती पकड सैल झाली मागच्या 2 चौकारानं. धावसंख्या 53. जिंकण्यासाठी 13 चेंडू 22. पुढचा बॉल जाऊ दिले आणि हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. आता आयसाईट पक्की झाले फलंदाज उस्मान पटेलची. कारण तलवार जुनी जरी असली पण धार तशीच आहे. उस्मान पटेल स्ट्रायकर्स एंड. बॅकफुटला झाले. विडचा फायदा उचलला आणि जर उस्मानला रूम मिळाला तर मग ते बंगला बांधतात. बॉल पॉइंट क्लिअर करतोय. चौकार. चार षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 58. एक फलंदाज बाद. जिंकण्यासाठी 12 चेंडू 17. आता सर्वात महत्वाचं षटक आहे. जर रियान दुर्वा 11 संघाला या सामन्यामध्ये पकड मजबूत करायची असेल तर या षटकाला जास्तीत जास्त महत्व द्यावं लागेल. निकालात जाणारं हे षटक असू शकेल आणि पाहूया त्या षटकासाठी जबाबदारी कोण घेतोय. अनुभव ज्यांच्या पाठीशी आहे, गुणवत्ता ज्यांची ओळख आहे. आता बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत ते म्हणजे 5व्या षटकासाठी संग्राम पोकळे. खरं तर हर्षवर्धन आले होते पण संग्राम सांगतायत की माझी जबाबदारी मीच पूर्ण करेन आणि त्या बाजूनं म्हणजेच ऑपोजिट एंडनं संग्रामचा खेळ चांगलाच राहिलाय आणि म्हणून मनापासून जो एंड ज्यांना आवडतो त्याच एंडनं आता संग्राम सज्ज झालेत. 12 चेंडू 17.
इकॉनॉमिकल राहणं हे बंधनकारक होऊन बसलंय संग्रामसाठी. मयूर आपले सर्व डावपेच आखतायत, आपला अनुभव पूर्णपणे वापरतायत. कॅप्टन म्हणून मला जिंकायचंय, पण मी एकटा चांगला खेळून नाही चालणार, माझ्या सर्व सहकार्यांना चांगला खेळ द्यावा लागेल, ही अपेक्षा मयूर करंडेची. 12 चेंडू 17. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला पुल केलंय, एलिव्हेशन नव्हतं, बॉल पोहोचतोय स्क्वेअर लेगला, डीप मध्ये प्रोटेक्शन, एकच धाव पूर्ण केली जाते. अनिकेतला सुद्धा ठाऊक आहे की उस्मानला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळायला पाहिजे आणि म्हणूनच बघा ना, उस्मानचा खेळ आपण पाहतोय. 16 चेंडू 40 धावा, 16 बॉल्स अँड 40 रन्स. धावसंख्या 59 झाले. 11 चेंडू जिंकण्यासाठी 16ची गरज आहे. पहिल्या बॉलवर या 5व्या षटकाच्या एकच धाव मिळाली. स्ट्राईक उस्मानने स्वतःकडे घेतली. या मैदानामध्ये आज दुपारच्या सत्रामध्ये प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचा त्यांनी विडा उचललेला आहे. पाहूया या विडा उचलल्यानंतर त्याच्या वतीने चांगला खेळ झालाय. पण आता पाहूया विश्वास संग्रामचा. मी विश्वास टिकवीन, कारण मी संघासाठी योग्य ते षटक हाताळण्याची जबाबदारी घेतलेली आहे. स्वतःहून मी पुढे आलेलो आहे. त्याचमुळे आता पाहूया ती जबाबदारी तो उचलतोय आणि पूर्ण करण्याची इच्छा ठेवतोय. पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर आलाय डॉट बॉल. एक बॉल कमी झालाय. 10 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता 16ची. 10 चेंडू 16 धावा. चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीस दोन संघ घेऊन आलेत. संग्राम फुल लेन बॉल, मयूरने सूर घेतला, थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक चुकला, चेस चालू आहे, बॉल अडवला जाईल, आउटस्पीड स्लो आहे. 2 तळ मिळतात. तिसऱ्या प्रयत्न, अनिकेतचा कॉल चुकला. फलंदाज बाद. अनिकेतला बाद होऊन परतावं लागतंय. गरज नसताना तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न करणं थोडंसं महागात पडेल. 2च धावा मिळतात आणि अनिकेतचा खेळ धावच्या स्वरूपात संपला. थँक्यू. प्रथमेश बाद झाला आणि प्रथमेशच्या जागेवर नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. निखिल येत आहेत. प्रथमेशला कॉल देण्याची गरजच नव्हती. सर्व काही व्यवस्थित चाललेलं होतं. काल देखील तसंच काहीतरी घडलंय. धाव घेण्याची इच्छा आणि धाव घेण्याच्या इच्छेनंतर मग विकेटचं सॅक्रिफाईस. रोज आपण तेच पाहतोय. शाहीद शेखचा खेळ आपण कालच्या दिवसामध्ये पाहिला. दिनू कांबळे यांचा खेळ आपण कालच्या दिवसात पाहिला. आज देखील आपण सकाळच्या सत्रामध्ये मयूरचा खेळ तितका चांगला नाही राहिला, पण या सामन्यात मयूरने ती भूक पूर्ण केलेली आहे. पण अजून काम संपलंय कुठे? काम बाकी आहे. काम पूर्ण करायचं आहे. त्याचमुळे सर्व काही सुरळीत चाललेलं असताना विकेटचा जो शोध, जरी त्याच्या खात्यात विकेट नाही जात आहे, पण आता नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये येतोय, त्याचमुळे लय बदलू शकते. रिदम जी होती फलंदाजीची, ती रिदम बदलण्याची शक्यता वाढते. 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 9 चेंडू 14 धावांची गरज. नवीन फलंदाज निखिल पारवे हे नवीन फलंदाज आहेत. स्ट्रायकर्स एंडला, नॉन स्ट्रायकर्स एंडला उस्मान. धावसंख्या संविधान ग्रुप, पुणे पोलीस बॉईज 61. 2 फलंदाज बाद. संघाला आधार द्यायचा असेल तर मग माघार घेऊन नाही चालत आणि म्हणून आतापर्यंत या षटकामध्ये संग्राम पोकळे यांनी संघाला चांगलाच आधार दिलेला आहे. एकही मोठा स्ट्रोक या षटकात नाही आलाय. अजूनही क्षेत्ररक्षणामध्ये अदला बदली चालू आहे. मयूर एकही क्षण सोडण्याच्या तयारीत नाहीये. संग्राम राऊंड विकेट. लेन बॉल ड्राईव्ह केलाय, मिड ऑफ नाहीये, बॉल मागे, लॉग ऑफला क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर, आरामात बॉल कलेक्ट करून एकाच ऍक्शनने थ्रो करेल, एकच धाव मिळते. आतापर्यंत ज्या जबाबदारीचा स्वीकार संग्रामने केला होता, ती जबाबदारी जवळपास पूर्ण केलेली आहे. जी लय फलंदाजांची होती, ती लय विस्कळीत करण्याचा प्रयत्न संग्रामचा यशस्वी झालेला आहे. बॉल शिल्लक आहेत आतापर्यंत या सामन्यातले 8 आणि 8 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 13 धावा. 8 चेंडू 13 धावा. सामना बरोबर सुटला तर मग सुपर ओव्हर. 8 चेंडू 13. संग्राम राऊंड विकेट. खूप जास्त वेगानं टाकण्याचा प्रयत्न होता संग्रामचा. अगोदरच फलंदाजाला त्यांनी रीड केलं. यस रेफरल. व्हाईट बॉल तर आलेला आहे. फिल्डिंग टीमचा DRS. व्हाईट अंपायर्स कॉल फॉर पिचिंग. येस. चला आता आपण येतोय tenniscricket.inच्या वॉररूममध्ये. पुन्हा एकदा संजय भालेराव सर बिझी होतील. चला टॉस तर झालेला आहे. आपण आपली प्लेइंग लिस्ट जी आहे अपडेट करायची. दोन्ही टीमने आपली प्लेइंग लिस्ट अपडेट करून घ्या. कोण प्लेमचा प्लेइंग 11 कोण आहेत आणि ज्यांना त्यांचा तुम्ही नंबर नाव ऍड करतात, नंबर देखील तुम्ही ऍड करायचा आहे. क्रिक हिरोजवर आपल्याला सर्व अपडेशन आवश्यक आहे. व्हाईट बॉल आहे.
वाईट बॉल आहे. चला आपण तपासलेलं आहे. tennisticket.in वर आपण तपासलेलं आहे. धावसंख्या 63. चला मॅच ऑन ठेवा. टायमर चालू आहे. निर्णय आलेला आहे. तर निर्णय आपण मान्य करा. चला पंच आपल्यापेक्षा जास्त अनुभवी आहेत. त्यांना सर्व आपल्यापेक्षा जास्त कळतं. धावसंख्या 63. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 8 चेंडू 12 धावा. 8 बॉल 12. पुढचा बॉल पुन्हा एकदा संग्राम. आखूड टप्प्याचा बॉल. ही चूक महागात पडेल. बॉल लॉंग लेग सीमारेषा पार. एक टप्पा घेत बाउंड्री लाईन क्लिअर. चौकार 4 धावा. नवीन प्रयोग समजदारीने करायला हवा. सर्व काही ओके मध्ये चाललं होतं. शॉर्ट ऑफ लेन बॉल उस्मानला मिळाला आणि त्यासाठी ते एक सोपं काम होतं. ते काम त्याने योग्यरित्या अदा केलं. धावसंख्या 67 झाले आणि आता उस्मानचा खेळ आहे 46 धावांचा. 46 वर उस्मान पोहोचलेले आहेत. यावेळेस बॉल जातो सीमारेषावर. मैदान कुठलं पण असो, परिसर कोणताही असू दे ना, फक्त आपलंच चालते. रायगडचा टायगर उस्मान पटेलची 50 अर्धशतक पूर्ण. कॉंग्रॅच्युलेशन्स. दादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन टीम आहे त्यांची. खडकवासला प्रीमियर लीग फेवरेट झाले साऱ्यांची. करू नका नाद कोणी हो त्यांचा, हटत नाही ते मागं. करू नका नाद कोणी हो. गरज असताना ते अर्धशतक उस्मान पटेलचं ते ग्वाही देते की उस्मानचा खेळ अजून नाही संपला. खडकवासला प्रीमियर लीग मध्ये प्रीमियर परफॉर्मन्स उस्मान पटेलचा. 50 कंप्लीट केलेला आहे मयूर करंडे गोलंदाजीसाठी. कॅप्टन शेवटच्या षटकासाठी येतोय. धावसंख्या 71. जिंकण्यासाठी 6 चेंडू 4 ची गरज. आणि बघा उस्मान पटेल खेळतायत. अर्धशतक पूर्ण होते. tennisticket.in वर 2000पेक्षा जास्तीची वॉचिंग खडकवासला प्रीमियर लीगला. प्रीमियर गेम प्ले झाला तर मग तुम्हाला प्रीमियम वॉचिंग मिळेलच. 71 झालेत. 2 फलंदाज बाद. 6 चेंडू 4. फुल टॉस बॉल क्रॉस बैटेड. कॅप शोधलाय. चौकार येतोय. सामना संपतोय. सामना जिंकलेला आहे तो म्हणजेच संविधान ग्रुप पोलीस बॉयज. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. फॅन्टॅस्टिक गेम प्ले बाय बॅटर्स. ए चारी बाजूला गाजते खडकवासला प्रीमियर लीग. 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 मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी घोषित करतोय आणि नो डाऊट अबाउट इट सामनावीरचा पुरस्कार जातोय रायगडचा टायगर उस्मान पटेल. चला जाऊया पोस्ट मॅच प्रेझेंटेशनसाठी. तर आपण पाहुण्यांना आमंत्रित करूया. चला आदरणीय रोहितजी लायगुडे जे महाराष्ट्रातील सर्वात मोठी हाफ पिच क्रिकेट स्पर्धा अर्थात पुणे प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक आहेत. आदरणीय रोहितजी लायगुडे या आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीरचा पुरस्कार उस्मान पटेल यांना देणार आहोत. सोबतच अमरदादा खेडेकर जे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. खडकवासला प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक आदरणीय अमरदादा खेडेकर आपण सुद्धा या प्रसंगी जोडायचं आहे. थोड्याच दिवसांमध्ये मी म्हणेन की अनाउन्समेंट आपण करणार आहोत. आणि या स्पर्धेसाठी सुद्धा आदरणीय रोहितजी लायगुडे यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. कारण त्यांनी या स्पर्धेसाठी जो आपला महत्त्वपूर्ण वेळ राखलाय त्याबद्दल आपलं आभार. दादा चला या उस्मानला आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. वेळ प्रत्येकावर येते आणि वेळ प्रत्येकाची येते. उस्मान पटेलचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे या स्पर्धेमध्ये. काय आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावर. या आनंद पाहण्यासाठी आमचे डोळे आतुर झाले होते आणि उस्मानचा पुन्हा एकदा तो परफॉर्मन्स या सीझन मध्ये सुरू झालेला आहे. आणि सर्व जे स्ट्रोक्स आहेत ते पुस्तकी स्ट्रोक्स आहेत. कुठलेच आडवे तिडवे स्ट्रोक्स त्यांनी खेळले नाही. जी गरज होती, जी मागणी होती, जे मेरिट होतं त्या मेरिटवरच उस्मानचा खेळ मागच्या सामन्यात पाहायला मिळालेला आहे. तर आपण सामनावीरचा पुरस्कार देतो उस्मान पटेलला. उस्मानशी थोडक्यात चर्चा करूया. उस्मान कसं वाटतं मध्ये येऊन आणि कशा पद्धतीने एक्सपिरियन्स तू व्यक्त करशील मागच्या डावाचा? तर
चेसिंग होती आनंदाची गोष्टी आहे सर का आमचे रन चेस झाले थोडा लास्ट ओव्हरला आमचे पण 21-22 रन आले त्याच्यामुळे स्कोअर मोठा झाला होता. तर मेन टर्निंग पॉईंट होतं सर माझा विकेटवर येणं इम्पॉर्टंट होता याच्यामुळे तो मला भाग्याचा साथ पण भेटला कॅच पण सुटली गेली रन चेस पण झाले. उस्मानचा फिटनेस खराब झालाय. मधल्या काळामध्ये ती चर्चा सुरू होती आणि चर्चेला आपण कुठे बोलून प्रत्युत्तर नाही द्यायचं तर खेळून प्रत्युत्तर द्यायचं आणि तो खेळ राहिलाय. रनिंग बिटवीन द विकेट त्याची आपण दखल घेऊ शकतो. तुमचं स्ट्रोक सिलेक्शन त्याची दखल घेऊ शकतो. तर फिटनेस बद्दल काय सांगशील उस्मान? सर माझा तर फिटनेस आहेच नाही मी अजून पण माझा फिटनेस नाही आहे हाय चाललेलं तसा. बघा ते एक्सपेक्टेड नाही आहे पण तो एक्सेप्ट करतोय की माझा फिटनेस दिसत नाही पण मैदानाच्या आतमध्ये जे हवंय संघाला जे हवंय संघ मालकाला ते तो देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतोय. तर शिवभक्त अनिकेत दादा जावळकर शिवभक्त विनोद दादा जावळकर यांच्या वतीने बॅग फिक्स पर्टच्या वतीनं सिप बॉटल आणि वाउचर कुपन आणि त्यानंतर ही ट्रॉफी देऊन आपण उस्मान पटेल यांना सन्मानित करत आहोत. उस्मानचा खेळ प्रेक्षकांना सुखद अनुभव देऊन गेलेला आहे आणि पुढील सामन्यासाठी उस्मान तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. तर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इतकंच. आपण आहोत tenniscricket.in या यूट्यूब वाहिनीवर स्पर्धा पाहतोय खडकवासला प्रीमियर लीग समालोचक कक्षामध्ये जाऊया आणि पुढील आवाज पुन्हा एकदा ऐकणार आहोत प्रशांत आदवळे सरांचा. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू.